भेल खातस, वडा खातस आणि मित्रांसोबत हसत बसलास आणि मला काय सांगतस मी उपाशी झोपलो. एवढा मोठा खोटा बोलतस आणि मला सांगतस कशात घेतस. अगं आई कधी, अरे देवा, आज मी खपलो. सकाळपासून हा मोबाईल हातात घेऊन बसलोय, पण डोक्यात एकच विचार फिरते. काल रात्रीचे झाला ना, जर बायकोला समजलं ना माझे, जाम मोठा मॅटर होईल. मोबाईल लपवते पहिला, स्क्रीन बंद करून ठेवते. बायकोची नजर एवढी भारी आहे ना, की जसा पोलीस तपास करतात ना, तशी माझी चौकशी चालू करल. काय रे मंग्या, सकाळपासून तुझा चेहरा बघून असं वाटतंय काहीतरी गोळमाल आहे. मोबाईल पण लपवलास आणि डोलं पण इकडे तिकडे फिरवतस. सरळ सरळ सांग काय मॅटर आहे, नाही तर मी तुझा मोबाईल घेईन आणि सगळा बघीन. अगं काय नाही ग, तुझ्या मनात नुसता काही नाही काय भरलाय. मी तर नुसता बातम्या बघत होतो, गावात काय चाललंय ना ते बघत होतो. पण तुझ्या डोळ्यात तर वेगळाच काहीतरी दिसतंय. मोबाईल मध्ये काय दुसरा लपून नाही ठेवलाय. पण जर तू बघितलास ना तर छोट्या गोष्टीवर जाम मोठा मॅटर करशील तू. अरे मंग्या, अरे एवढा धावत कुठे चाललास. तुझा चेहरा बघून तर असं वाटतंय का गावातले पोलिसही तुझा पाठलाग चालू केलाय. थांब जरा, श्वास घे, मग सांग काय झालंय ते. अरे पांड्या, माझा तर खेळच खलास झालाय रे. काल रात्री मी तुला सांगितलं ना जरा फिरून येत आहे म्हणून घरातून बाहेर पडलो. पण घरात परत जाताना चौकात जे भेल वडा आणि मिसल खाल्लेली ना आपण, त्याचा फोटो काढलेला आणि व्हिडिओ काढलेली, तोच मोबाईल जर बायकोच्या हातात गेला ना, माझ्याशी वाट लागणार आहे ना की पुढचा आठवडा फक्त भाजी आणायला पाठवल ती मला. मग समजला ना लग्नाचा खरा अर्थ काय असतं. लग्नाआधी आपण राजा असतो, पण लग्न झालं ना घरातल्या चौकशीला उत्तर द्यावं लागतं. घरी सांग मोबाईल मध्ये अजून काय काय आहे, भेल वडा मिसल, अजून काय काय भारी किस्सा असतील ना ते सांग. हो, आता मला समजायला लागलाय. मोबाईल उघडला ना तर फोटोवर फोटो दिसतात नुसतं. रात्री 2 वाजता भेल खातस, वडा खातस आणि मित्रांसोबत हसत बसलास आणि मला काय सांगतस मी उपाशी झोपलो. एवढा मोठा खोटा बोलतस आणि मला सांगतस कशात घेतस. अगं आई कधी, त्या सगळा अचानक झाला. मी नुसता बाहेर चाललेलो, पण तो पांड्या भेटला म्हणा रस्त्यान. मग काय, बसलो बोलत आम्ही त्यांच्यासोबत. तो बोलला चल भेल खाऊ. आता मित्र बोलला आहे तर त्याला नाही पण नाही सांगता येत, म्हणून 2 घास खाल्लं आणि फोटो काढलं मजेत. बस आता, बस झाला, सगळा समजला मला. तू रात्री भेल खातस, वडा खातस, मित्रांसोबत फिरतस आणि घरी येऊन साधा चेहरा करून सांगतस मी थकलोय, झोपतय. आता असा नाही चालणार. अगं रागवू नको, पुढच्या वेळी सांगून जाईल. एवढा मोठा गुन्हा नाही केलाय मी. गुन्हा नाही माईक, उद्यापासून रोज तू सकाळी बाजारात जावाचा भाजी आणायला, आणि संध्याकाळी जेव्हा पण बाहेर जाशील तेव्हा पहिला फोटो मला पाठवायचा. अरे देवा, म्हणजे आता मोबाईल पेक्षा जास्त माझी इन्व्हेस्टिगेशन होणार आहे वाटतं. तर मित्रांनो, तुमच्या घरी झाले का अशी इन्व्हेस्टिगेशन? झाले असेल तर कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन घरचे मॅटर तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.